झी 24 तास एक पाऊल पुढे। गेल्या 94 दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर प्राध्यापकांनी मागे घेतलाय। हायकोर्टाने दिलेल्या दणक्यानंतर अखेर प्राध्यापक उद्यापासून कामावर रुजू होणार आहेत। त्यामुळे उद्यापासून उत्तरपत्रिका तपासणीचं काम सुरळीतपणे सुरू होण्याची अपेक्षा आहे। कोर्टाने दिलेल्या निर्णयात पुढच्या 45 दिवसात निकाल लावा अशा सूचनाही प्राध्यापकांना दिल्यात। तसंच नेटसेटबाबत 15 दिवसात जीआर काढण्याचे निर्देशही हायकोर्टाने सरकारला दिलेत। याशिवाय प्राध्यापकांच्या पगारासंदर्भातला निर्णय सरकारनं चर्चा करून घ्यावा असंही कोर्टानं म्हटलंय। 4 फेब्रुवारीपासून 6व्या वेतन आयोगाची थकबाकी, नेटसेटपासून मुक्तता आणि इतर 11 मागण्यांसाठी राज्यभरातील 8 विद्यापीठातले जवळपास 12,000 प्राध्यापक संपावर होते। या संपावरून सरकार आणि प्राध्यापकांमध्ये वारंवार बैठकाही झाल्या, पण त्यात तोडगा निघाला नाही। अखेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत हायकोर्टानं प्राध्यापकांना फटकारत उद्यापासून कामावर रुजू होण्याचे आदेश दिले। त्यामुळे अखेर 94 दिवसांनंतर प्राध्यापकांनी संप मागे घेतलाय। त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचं काम सुरू होणार आहे आणि अर्थातच याचा फायदा राज्यभरातल्या विद्यार्थ्यांना होणार आहे। आज आम्ही निर्णय घेतलेला आहे की हे जे काही असहकार आंदोलन होतं ते आज आम्ही मागे घ्यायचा निर्णय घेतलाय। उद्यापासून आमचे प्राध्यापक परीक्षेच्या कामांना पूर्ववत त्यांना जे काम नेमून दिलं असेल त्याला सुरुवात करतील। हा खरं तर छात्र शक्तीचा विजय आहे। हायकोर्टाने माननीय उच्च न्यायालयाने आज जे सांगितलं की उद्यापासून तुम्ही कामाला रुजू व्हा, हा विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून ह्या केसचा आणि छात्र शक्तीचा विजय झाला असं आम्हाला वाटतंय। येणाऱ्या काळामध्ये 45 दिवसामध्ये निकाल लागावेत, हाही एका अर्थाने निर्णय माननीय उच्च न्यायालयाने दिला आहे। तो निकाल त्यांनी व्यवस्थित लावावा याच्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्या सगळ्या विषयासाठी काम करेल आणि विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून हे सगळं झालेलं आहे। तर ते प्राध्यापकांनी ह्यापुढेही हा सगळा विषय करू नये याच्यासाठी विद्यार्थी परिषद रेग्युलर कटिबद्ध राहील। प्राध्यापक आणि सरकार दोघांनी जो आपापला जो म्हणतो तिढा आहे तो विद्यार्थ्यांना बाजूला ठेवून सोडवायला पाहिजे होता। जे काय ते विद्यार्थ्यांना वेठी धरायला नको पाहतं, कारण हे 2 महिन्याचा पिरियड हा सगळ्या विद्यार्थ्यांकरता महत्त्वाचा असतो। काही कॉलेजेसच्या शिक्षकांनी युनिव्हर्सिटीजला इंटरनल मार्क्स पाठवले नव्हते ते, आणि त्यांचं म्हणणं होतं की आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही पाठवणार नाही। तसं त्यांनी केलं नव्हतं पाहिजे। ह्याच्यात शेवटी रखडले मुलंच जातात। खूपच त्रास सहन करायला लागला। रिझल्ट कधी आहे सारख्या वारंवार कॉलेजला फेऱ्या मारायला लागत होत्या, त्यामुळे अचूक असा अंदाज येत नव्हता। तर खूपच या बाबतीत सरकार आणि प्राध्यापक मला वाटतं दोघंही जबाबदार आहेत। विद्यार्थी रखडला जात होता की व्यवस्थित त्यांच्या काही जणांच्या प्रॅक्टिकल्स नाही झाल्या टायमावर, त्यांना वारंवार सेंटरला जाऊन घरी जावं लागतं, तर त्यामुळे डिस्ट्रॅक्शन होतं, डिस्ट्रॅक्ट झाले पीपल। झी 24 तास एक पाऊल पुढे।